नसरापूरनंतर पुणे शहर हादरलं. 50 वर्षाच्या व्यक्तीकडून 9 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न. सजग नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. आरोपीला पोलिसांकडून बेड्या. नसरापूरच्या नराधमानं गाठली क्रूरतेची परिसीमा. चिमुकलीच्या हत्येनंतर छातीत बुक्के मारून केली मृत्यूची खात्री. ससून रुग्णालयाचा प्राथमिक अहवाल. धक्कादायक माहिती समोर. लैंगिक अत्याचार प्रकरणातील कैद्यांना पॅरोल देऊ नका. कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश. सरकार कायद्यात बदल करण्याच्या तयारीत. पोलीस कोठडीतल्या पाहुणचारानं अशोक खरातचं अवसान गळालं. मान खाली, वाढलेली दाढी, डोळे खोलात. खरातची पोलीस ठाण्यातून वरात. नाशिकमधील काळाराम मंदिरावर आज धर्मध्वजारोहण. माजी राष्ट्रपती कोविंद फडणवीस उपस्थित राहणार. मंदिर दर्शनानंतर गोदावरीची महाआरतीही होणार. नाशिकमध्ये आज कुंभ उद्योग संगमचा शुभारंभ. 15 ते 20 हजार कोटींचे करार होण्याची शक्यता. नाशिकच्या औद्योगिक पायाभूत विकासाला चालना मिळणार. मराठवाड्यात पेट्रोल डिझेलच्या टंचाईमुळे शेतीच्या मशागतीची कामं खोळंबली. विहिरीचं खोदकाम रखडलं. कॅन घेऊन शेतकऱ्यांची डिझेलसाठी धावपळ. पुरंदर विमानतळासाठी जमीन अधिग्रहण अखेरच्या टप्प्यात. संमती न दिल्यास सक्तीनं भूसंपादन करणार. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. एकरी 2 कोटी देण्याचं आश्वासन. पुणेकरांवरील पाणी संकट तुर्तास टळलं. पाणी कपातीचा निर्णय 31 मे पर्यंत लांबणीवर. महिना अखेर धरणांच्या स्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार. मोनोरेल मे अखेर पुन्हा मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार. पुढील आठवड्यापासून सुरक्षा चाचण्या सुरू. सप्टेंबर 2025 पासून बंद असलेली मोनो पुन्हा ट्रॅकवर येणार. नैतिकदृष्ट्या स्वतःला विजयी मानते, त्यामुळे राजीनामा देणार नाही. पश्चिम बंगालमधील पराभवानंतर ममता बॅनर्जींची भूमिका. तर अमित शहा बंगालच्या निरीक्षकपदी.